विटी दांडू हा सिनेमा सध्या जबरदस्त गाजतो आणि या सिनेमाची सक्सेस स्टोरी खास आज आपण अभिनेत्री काजोलच्या तोंडी ऐकणार आहोत, कारण काजोलनेही हा सिनेमा नुकताच बघितलाय. काजोल, विटी दांडू हा सिनेमा अजय देवगन प्रोडक्शन्सचा आणि मी ऐकलंय तुम्हीही नुकताच हा सिनेमा बघितला. तर सगळ्यात आधी मला वाटतं सुरुवात या सिनेमाच्या रिॲक्शन समीक्षक काजोल पासून. मी ॲक्च्युली पिक्चर 2 महिन्यांनी बघायची होती आणि मी बघितली नाही ह्यामुळे त्यामुळे. आणि परवा मी आणि मम्मी बसून आम्ही संध्याकाळी बसून आम्ही पिक्चर बघितलं आणि आम्हाला इतकं आवडलं, मम्मीला आणि मला इतकं आवडलं की मी निसाला पण सांगितलं, मी माझ्या मुलीला सांगितलं की निसा, यू मस्ट वॉच दिस फिल्म. इफ यू डू वॉच नथिंग एल्स, यू मस्ट वॉच विटी दांडू. कारण ह्याच्यात किती गोष्ट आहे जे मी तिला समजवायचा प्रयत्न करते नेहमी आणि मी नेहमी फेल होते. कारण मी तिला आय ट्राय टू टेल हर अबाउट इंडिपेंडन्स आणि ती नेहमी मला म्हणते का व्हॉट्स द बिग डील, आता आमच्याकडे सगळं आहे ना, तर म्हणजे त्यावेळेचे बद्दल बोलायची काय गरज आहे आता. तर दॅट वॉज नेहमी मी तिला समजवायचा प्रयत्न करते. आणि मला वाटतं की ही पिक्चर बघून फ्रॉम अ चाइल्ड्स पॉइंट ऑफ व्ह्यू, ते एक लहान मुलाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आहे का व्हॉट ऑल दीज प्रॉब्लेम्स लुक लाईक. हे इतके मोठे मोठे प्रॉब्लेम्स होते त्यावेळी आणि त्या लहान मुलाच्या डोळ्यांनी बघायचं आहे की हे प्रॉब्लेम्स कसे होते त्याच्यासाठी. सो आय थिंक शी विल डेफिनेटली रिलेट विथ द फिल्म. राईट. तर काजोल, हल्लीची मुलं खूप टेन्समध्ये ही मुलं रमतात, पण मला वाटतं विटी दांडू हा सिनेमा म्हणा किंवा विटी दांडू हा खेळ म्हणा एक आउटडोर खेळ आहे. आणि मला म्हणजे तुमच्या बालपणीतल्या काही आठवणी कळू शकतात का या सिनेमाच्या निमित्ताने? लहानपणी मी खूप मी गिल्ली दंडा खूप खेळली आहे आणि लोणावळ्यात आम्ही सगळी पोरं एकत्र करून आणि आम्ही खूप खेळलो. पण निसाने नाही केलंय. आणि तिला पण ऑल्सो तिला जसं तुम्ही म्हणाले का तिला आयपॅड आवडतं आणि तिला तसे गेम्स आवडतात. हो, तर इट्स व्हेरी डिफिकल्ट टू टेल देम द इम्पॉर्टन्स ऑफ दॅट ऑर टू एक्सप्लेन टू देम. त्यांना हे समजवायला खूप हे आहे. तर आय ट्राय. पण मला वाटतं की पिक्चर बघून जे त्यांना आवडतं, त्यांना पिक्चर बघायला आवडतं, तर ही पिक्चर बघून मग समजणार का हे काय मिस करतात लाईफमध्ये. नक्कीच. आपण जसं म्हटलं की आजोबा आणि नातवाची ही गोष्ट आहे आणि ते संस्कार जे आपल्या मोठ्यांनी आपल्याला दिलेत, विशेष करून आपल्या आजोबांनी आपल्या आजींनी जे संस्कार आपल्याला दिलेत, ते आता तुमच्या मुलांनाही डेफिनेटली आजींकडून ते सगळे संस्कार मिळताच आहेत. पण ही पद्धत जी आहे, ही परंपरा जी आहे, ती अशीच चालू आहे का? हो, डेफिनेटली. म्हणजे माझी सासू आणि माझा सासरा ते आमच्या बरोबर राहतात. तर आय थिंक दॅट इज इम्पॉर्टंट. कारण माझी मुलं मोठी होणार हे विचार करून की हो, दे आर ओल्डर पीपल आर नॉट अ बर्डन ऑल्सो अँड दे हॅव लिव्ड विथ देम. आणि ते शिक्षण जे ते देऊ शकतात निसाला आणि युगला, ते मी नाही देऊ शकत. ते त्यांना ते वेगळंच आहे. त्यांचा प्रश्न त्यांच्यासाठी वेगळं आहे आणि त्यांचं उत्तर मी नाही देऊ शकत. तर इट्स समथिंग दॅट दे विल ग्रो अप टू बी बेटर ह्युमन बिईंग्स, आय थिंक, बिकॉज ऑफ द फॅक्ट दॅट दे हॅव ग्रँडपेरेंट्स. आणि माझी आई आहे आणि माझी बहीण आहे. आय थिंक एव्हरीबडी, आमच्या फॅमिलीचे जितके मेंबर्स आहेत ते सगळे काही ना काही कॉन्ट्रीब्यूट करतात आम्हाला टू मेक अस बेटर ह्युमन बिईंग्स. नक्कीच. म्हणजे मला वाटतं या सिनेमाची जी गोष्ट आहे, ज्या काळातली ती गोष्ट आहे, मगाशी तनुजाजींनी म्हटलं की माझी आजी त्या काळातली होती आणि त्यांनी त्या इंग्रजांचं राज्य पाहिलं होतं आणि त्यांना अजिबात इंग्रज कधीच आवडले नव्हते आणि त्यांनी कायम आवाज उठवला. तर त्याबद्दल थोडंसं, म्हणजे त्या आता नाही आहेत त्यामुळे नेहमी म्हणायची. ऍक्च्युली मला पण खूप म्हणायची, मेले कुठून आले, नुसतं एक हे ठेवून गेले, सॉरी नाही म्हणायचं मला नको, हे सगळ्यात हे आहे. आणि ते तर शी वॉज व्हेरी अगेन्स्ट देम. आणि शी वॉज माझी मम्मा, आम्ही मम्मा म्हणत होतो तिला. माझी आईची आजी होती ती, तर आम्ही मम्मा बोलवतो होतो तिला. आणि शी वॉज ऑसम. आय वॉज हर फेवरेट. आणि माझी आजी पण
I was her favorite. Wow. At least I'd like to believe that. But my आजी was also superb. My mama was superb. माझ्या आईची जी आजी होती ती पण होती. ती माझी ग्रेट आजी होती. आणि I was so lucky. I was really lucky because त्यांनी जे मला शिकवलं, मला हार्मोनियम शिकवला Wow. हा लहानपणी, आणि मला क्रोशे शिकवलं त्यावेळी, मला निटिंग शिकवलं त्यावेळी, मला माझ्या आजीनी मला जे घरात करतात हे काम करतात, हे बिछाना कसं बनवायचंय आणि झाडू आणि कटका आणि सगळं केलं आम्ही लहानपणी. Wow. सगळं केलं, ते सगळं त्यांनी मला शिकवलंय. तर हो, माझ्या आईने मला वेगळं शिक्षण दिलं होतं. पण आय एम सेइंग दॅट थोडंसं सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. जे मी आहे आज, मी स्वतः नेहमी म्हणते, माझ्या पोरांना पण मी म्हणते, नोकर आहे नाही आहे हे तुम्हाला डिपेंडन्स नसायला पाहिजे. यू शुड बी एबल टू टेक केअर ऑफ युअर हाऊस. यू शुड बी एबल टू डू झाडू कटका, नेव्हर हॅव एनी थिंग इन युअर हेड. तर ते मी त्यांना त्यामुळे सांगू शकते, कारण ते संस्कार मला माझ्या आजीनी दिले, राईट. माझ्या मम्मानी दिलेत मला. क्या बात आहे. मला वाटतं म्हणजे प्रत्येक लहान मुलानं, आजच्या जनरेशनच्या प्रत्येक लहान मुलांनी हा सिनेमा कंपल्सरी पाहिलाच पाहिजे. आणि मला वाटतं त्यांच्या आईबापांना पण बघायला पाहिजे. कारण जे विचार आमचे मुलं करतात ते, दॅट क्वेश्चन आम्ही नेहमी करतो ना, व्हाय व्हाय व्हाय, आणि आम्ही इतके इरिटेट होतो, व्हाय यू आस्किंग मी व्हाय. तर आय थिंक दॅट्स समथिंग दॅट इन द फिल्म यू अंडरस्टँड वेअर दे आर कमिंग फ्रॉम. ह्या फिल्म मध्ये आम्ही बघतो की हा का विचारतोय व्हाय, त्याला नाही समजलं, तो नाही समजला, का नाही समजला. तर दॅट्स समथिंग दॅट आय थिंक एव्हरी पेरेंट शुड वॉच. दॅट एव्हरी रिलेशनशिप इज इम्पॉर्टंट. आईबापांचं पण हे महत्व आहे आणि आजी आजोबाचं पण महत्व आहे, आणि का आहे. नक्कीच. आपण विटी दांडू बद्दल बोलतोय काजल. हल्ली मराठी सिनेमाचा जो सिनेरिओ आहे तो बदलत चाललाय. मराठीतही आता चांगले दिवस आलेत. हो, म्हणजे ते जे कॅल्क्युलेशन आहे ते 100 करोड्स पर्यंत अजून पोहोचलेलं नाहीये, पण एक सुरुवात होती. आणि मला वाटतं या सगळ्या सुरुवातीमध्ये तुमच्यासारख्या लोकांचा हातभार लागतोय या सगळ्या गोष्टींमध्ये. तर तुला काय वाटतं, पुढचं हे पिक्चर किती क्लिअर होणार आहे मराठी सिनेमाच्या बाबतीत, की मराठी सिनेमा ही 100 कोटीच्या क्लबपर्यंत पोहोचू शकेल का? डेफिनेटली आय थिंक इट विल. पण आम्हाला ते पण वाटतं की आय थिंक दॅट इज वन थिंग दॅट वेदर इट रीचेस 100 crores ऑर नॉट, पण वी शुड नॉट, ते आम्हाला नाही विसरायला पाहिजे की मराठी सिनेमा हॅज अ व्हेरी क्लिअर पिक्चर. दॅट व्हेरी मराठी सिनेमा, यू वॉच एनी मराठी फिल्म, इट ऑलवेज हॅज अ लॉट ऑफ क्वालिटी. एक स्टोरी असते नेहमी, छान परफॉर्मन्सेस, स्टोरी, गाणी, पण देर इज ऑलवेज क्वालिटी. नेहमी डिफरंट वेगळे स्क्रिप्ट्स असतात मराठी सिनेमामध्ये. तर दॅट यू शुड नॉट फॉरगेट इन युअर चेसिंग आफ्टर ते 100 करोड केव्हा होणार नाही होणार, पण दॅट वी शुड नॉट लूज. नक्कीच. आणि मला वाटतं यात तुझे फेवरेट ऍक्टरही आहेत दिलीप. हो, ऍक्च्युली ह्यांना मी लहानपासून बघत येते टीव्हीवर, चिमणराव. तर त्यांचे एपिसोड्स मी विसरू नाही शकत. आणि आय लुक एट हिम अँड दॅट्स व्हॉट मला आय डोंट रिमेंबर चिमणराव एज अ यंग मॅन ऍक्च्युली. I always remember him as an old man only. So for the last 35 years he's been an old man. नक्कीच काजल, मला असंही कळलंय की तुला लावणी खूप आवडतात आणि मराठी फिल्ममध्ये विशेष करून लावणी बघायला तुला विटी दांडू म्हणजे ऍक्च्युली एक लावणी आहे, 2 लावण्या आहेत त्याच्यात, आणि इतके छान केलेत. आणि त्याच्यात एक त्या ब्रिटिश ऑफिसर वरती आहे, अँड इट इज सो फनी. त्याच्यात रडायला पण येतं, आणि त्याच्यात यू फील लाईक लाफिंग ऑल्सो, आणि त्याच्यात इट्स सच अ नाईस कॉम्बिनेशन. आणि गाणी पण चांगली आहेत त्याच्यात, आणि यू फील लाईक क्लॅपिंग ऑल्सो बाय द एंड ऑफ इट. सो इट्स अ वंडरफुल कॉम्बिनेशन ऑफ ऑल 3 रिअली.
आणखी महत्त्वाचा पॉईंट मला वाटतं या क्षणी त्याचा उल्लेख करायलाच पाहिजे, म्हणजे DDLJ, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, एक एव्हरग्रीन सिनेमा. आणि ज्या सिनेमामुळे आम्ही सगळे वेड्यासारखे तुझ्या प्रेमात पडलो, सिमरनच्या प्रेमात पडलो. आम्हाला सेनोरिटा ही तितकीच आठवते आजच्याही दिवशी. लवकरच हा सिनेमा 1000 आठवडे पूर्ण करणार आहेत आणि मला वाटतं नवीन ट्रेलरही लॉन्च झालाय. तुला अजूनही त्या सगळ्या गोष्टी तितक्याच मेमोरेबल आहेत? नाही, मला नाही आठवण्यात, पण मी आता बघितलं ॲक्च्युली, त्याचं अनकट व्हर्जन बघितलं आणि त्याचं मेकिंग बघितलं. तर जेव्हा आम्ही करत होतो तेव्हा आम्हाला पण माहीत नव्हतं की ओ गॉड, मी आता बघितलं आणि आय वॉज लाईक ओ माय गॉड, आम्ही हे पण केलं होतं, ओ आत्ता आठवण आली, ओ ते पण केलं होतं. सो इट वॉज ग्रेट फन. कारण वेन आय सी द फिल्म, आय डोंट सी इट ॲज अ फिल्म. ते माझ्यासाठी पिक्चर नाही आहे, चित्रपट नाही आहे, माझ्यासाठी एक मेमरी आहे, एक कलेक्शन ऑफ मेमरीज आहे ॲक्च्युली. तर इट वॉज वंडरफुल. वी हॅड सो मच फन अँड आय रिमेंबर इट टिल टुडे ॲज दॅट. आणि मेरे खाबो में जो आहे हे गाणं आणि त्यात काजोलचा तो डान्स, वा, मी आजही नाही विसरू शकत. ते गाणं किंवा त्या सिनेमातली गाणी आजही एव्हरग्रीन आहेत काजल. म्हणजे त्याबद्दल काही थोड्याशा आठवणी काही? आय थिंक वी ऑल लव्ड द म्युझिक. जेव्हा आम्ही शूटिंग पण केली होती त्यावेळी, तेव्हा आम्हाला पण खूप आवडली होती आणि आम्ही पण नेहमी ऐकत गेले त्याला. पण आम्ही आय डोंट थिंक एनी ऑफ अस कुड प्रिडिक्ट व्हॉट द फिल्म वुड डू इव्हेंच्युअली. आम्हाला तर वाटलं की हां नाही, आम्ही एक टिपिकल हिट पिक्चर बनवतोय आणि हो ही छान जाणार, म्हणजे पैसे कमवणार, तितकंच होतं आमचं डोकं, तिथपर्यंतच होतं. तर ही पिक्चर करणार आणि 1000 वीक संपवणार ते आम्हाला माहित नव्हतं आणि ते आमचा एम पण नव्हता. नक्कीच. पण शाहरुख बरोबरची ती केमिस्ट्री तिथूनच सुरू झाली? त्याच्या अगोदर ॲक्च्युली आम्ही बाजीगर त्याच्या अगोदर, आणि आय थिंक we did Karan Arjun maybe before that as well, before we came to Dilwale, or maybe we did after that, I don't remember. But I think we just started, he was a good friend, आणि फ्रेंडच्या बरोबर काम करत आम्ही जेव्हा आम्ही काम करतो आणि इट्स अ फ्रेंडशिप ऑल्सो, इट्स अ व्हेरी नाईस कम्फर्टेबल फिलिंग की यू डोंट फील दॅट एक फॉर्मॅलिटी नसते, एक हे नसतं नाही प्रॉपरली बसायला पाहिजे आणि नाही हेच बोलायला पाहिजे, ते नसतं. आणि आय थिंक दॅट शोज ऑलवेज ऑन स्क्रीन, ते दिसतं स्क्रीनवर, अँड आय थिंक दॅट्स व्हॉट यू कॉल केमिस्ट्री. जाता जाता एक शेवटचा प्रश्न काजल, म्हणजे त्या सिमरनच्या प्रेमात आम्ही आजही आहोत जसं मी तुला म्हटलं, पण ती किती रिलेट करते? सिमरन आजही काजोलला किती रिलेट करते? Well, I would like to believe that that Simran would have grown into this Kajol right now. So I think that Simran was a nice character. I never related with her at that point of time. बिकॉज मला नेहमी वाटत होतं की मी सिमरन सारखी नाही आहे, मला जे करायचंय ते मला करायचंय. मी हट्टी होती, मला हे नव्हतं का नोबडी कुड से एनीथिंग टू मी की हे नका करू, हे नाही करायला पाहिजे, का नाही करायला पाहिजे. गिव्ह मी अ गुड रिझन फॉर इट. इफ यू कॅन गिव्ह मी अ गुड रिझन फॉर इट, आय एम डुईंग इट. सो I did not agree with Simran in a lot of ways. Like if my mother had turned around and told me, माझी आई मला म्हणत होती की नाही, you must get married to this man. Oh wait, first of all, I'm not getting married only, forget that. Yeah, but I would like to believe that Simran would have grown up into this Kajol. क्या बात आहे सिमरन. म्हणजे आजही आम्ही त्या सिमरनच्याही प्रेमात आहोत आणि या काजोलच्याही प्रेमात आहोत, आणि याचं कारण एक आहे, कारण तू जशी आहेस तू तशी आहेस. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट पुढच्या करिअरसाठी. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.